नमस्कार मंडळी, कशा आहात? तर बघा, आज मी बनवत आहे तुरीची उसळ. आपल्या जे शेतामध्ये तुरी होत्या त्या आणलेल्या आहेत बघा. तर मस्त अशा सोलून घेतलेल्या आहेत तुरी आणि आता कढईमध्ये मी घालणार आहे थोडंसं तेल आणि त्या तेलामध्ये ज्या आपल्या तुरी आहेत त्या तुरी घालून छान मी भाजून घेणार आहे बघा. चांगल्या अगदी डागपर्यंत भाजून घेणार आहोत. तर बघा, आता मी लागले भाजायला. मी आता व्हिडिओ शूट करते तर रात्रोच्या आत्तानी गंमत बघा चालले अभ्यास करत. तर तो म्हणतो भाजी बनवून तयार आहे, या खायला, असं चाललं आहे त्याचं. तर बघा, आता मी मस्त अशा तुरी भाजायच्या चालू आहेत. तर थोडंसं त्यामध्ये आता मी घातलेलं आहे बघा मीठ घातल्यामुळे लवकर भाजून होतं. तर अशा प्रकारे चांगल्या तुरी भाजून घ्यायच्या आणि मी नंतर थोडं त्यामध्ये जे तेल आहे ते ॲड केलेलं आहे. म्हणजे नंतर आपल्याला त्यामध्येच जे जिरं आहे ते घालता येतं. त्यामुळे त्यातच बघा मी थोडंसं तेल घालून जिरं घातलेलं आहे. आपल्या ज्या तुरी आहेत त्या भाजल्यानंतर मीठ पण आधीच घातलेलं आहे बघितलं. थोडीशी हळद घातली आहे आणि नंतर परतून वगैरे घेतलं. तेल थोडं जास्त घातलं की चमचमीत अशी छान लागते भाजी. आणि ओली तुरी जी आहे त्याची जी भाजी खायला अगदी थंडी दिवसात खूप छान. आणि थोडंसं जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते पण मी घातलेलं आहे बघा. आणि त्याला तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं थांबले. छान असं बघा तेल सुटायला लागले आता. म्हणजे भाजी पण खायला खूप छान लागते. आणि हमखास या थंडीच्या दिवसात तुरी खावावी प्रत्येक सीझनमध्ये. आणि थोडंसं बघा आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून आटावं. आणि तुरी कशा कवळ्या असल्यामुळे शिजून जातात पटकन. आणि ज्या घरच्या असतात त्या खायला खूपच भारी आणि टेस्टी लागतात बघा. तुम्हाला थोडा आवाज येत असेल, आमच्या जाऊबाईंच्या जी मशीन आहे खडबाकुटीची ते बारीक करायला वैरण, त्यामुळे थोडासा बारीक असा आवाज येणार त्यामध्ये. मस्त असं कट आलेला आहे बघा. आणि वरून आपण शेंगदाण्याचं जे कूट आहे मोठं ते आपण त्यामध्ये टाकलेले आहे. तर किती छान असं कट दिसतोय बघा. मस्त असा कट पण आलेला आहे. तर बघा किती छान आले. खाताना पण खूप टेस्टी आणि भारी लागते बघा ओल्या तुरीची उसळ असल्यामुळे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.